ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 2. सांख्ययोग. कर्मयोग विवेचन भाग 7. ओव्या आहे 245 ते 255. मागच्या भागात वेदातील काम्य कर्मांना भुललेले लोक कसे वागतात ते गीतेच्या 3 श्लोकात पाहिले. आज त्या श्लोकांवरील ज्ञानदेवांची टीका पाहणार आहोत. वेदाधारे बोलती केवळ कर्म प्रतिष्ठिती, परी कर्म फळी आसक्ती धरुनिया. वेदवचनांची प्रमाणे देऊन बोलतात, केवळ कर्ममार्गाचे श्रेष्ठत्व सिद्ध करतात, पण कर्मफलांचा लोभ धरतात. म्हणती संसारी जन्मीजे, यज्ञादी कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. ते म्हणतात मृत्यूलोकी जन्मावे, यज्ञादी कर्मे करावी आणि मनोहर अशा स्वर्ग सुखाचा उपभोग घ्यावा. एथ हे वाचून काही आणि का सर्वथा सुखची नाही, ऐसे अर्जुना बोलती पाही दुर्बुद्धी ते. या वाचून या लोकी दुसरे मुळीच सुख नाही असे हे दुर्बुद्धीचे लोक प्रतिपादतात. अर्जुना पहा. देखे कामना अभिभूत होऊनी कर्मे आचरत, ते केवळ भोगी चित्त देऊनिया. पहा, केवळ सुखोपभोगाकडे नजर देऊन व फलाशेने व्याप्त होऊन ते दुर्बुद्धीचे लोक कर्मे आचरितात. क्रिया विशेषे बहुते न लोपिती विधीते, निपुण होऊनी धर्माते अनुष्ठिती. अनेक प्रकारच्या कर्मानुष्ठानाने विधीत जरा कोठेही चूक होऊ न देता व अगदी दक्षतेने ते धर्माचरण करतात. परी एकची कुडे करीती, जे स्वर्ग कामू मनी धरीती, यज्ञ पुरुषा चुकती भोगता जो. परंतु ते एकच वाईट गोष्ट करतात, ती हीच की स्वर्गाची इच्छा ते मनात बाळगतात आणि यज्ञाचा भोगता जो परमात्मा त्याला विसरतात. जैसा कर्पुराचा राशी कीजे, मग अग्नी लावून दीजे, का मिष्टांनी संच रविजे काळकूट. ज्याप्रमाणे कापराची रास करावी आणि मग तिला अग्नी लावून द्यावा, किंवा मिष्टान्नात जालिम विष घालावे. दैवे अमृत कुंभ जोडला, तो पाये हाणोनी उलंडीला, तैसा नासिती धर्मू निपजला हेतुकपणे. किंवा दैवयोगाने मिळालेला अमृताचा घडा लाथ मारून पालथा करावा, त्याप्रमाणे फलाचा अभिलाष धरून ते आयता घडलेला धर्म विनाकारण फुकट घालवतात. सायासे पुण्य अर्जिचे, मग संसारूक अपेक्षिचे, परी नेणती ते काय कीजे अप्राप्य देखे. मोठ्या आयासाने पुण्य जोडावे आणि मग संसाराची अपेक्षा का ठेवावी. पण पहा, सद्बुद्धी ज्यांना प्राप्त नाही अशा त्या अज्ञानी लोकांना हे समजत नाही. काय करावं. जैसी रांधवणी रससोय नेकी, करुनिया मोले विकी, तैसा भोगासाठी अविवेकी धाडिती धर्म. ज्याप्रमाणे एखाद्या सुगरण स्त्रीने उत्तम पक्वाने करून ती केवळ द्रव्याच्या आशेने विकून टाकावी, त्याप्रमाणे हे अविचारी लोक सुखोपभोगाच्या आशेने हातचा धर्म दवडतात. म्हणून हे पार्थ दुर्बुद्धी देख सर्वथा, तया वेदवादरता मनी वसे. म्हणून अर्जुना, वेदांच्या अर्थवादामध्ये मग्न झालेल्या त्या लोकांच्या मनात पूर्णपणे ही दुर्बुद्धी वास करीत असते, हे लक्षात ठेव. वेदात सांगितल्याप्रमाणे कर्मे करणाऱ्या लोकांचे वागणे कसे असते ते स्पष्ट करताना ज्ञानदेव सांगतात की स्वर्ग व ऐश्वर यांना भुललेले लोक वेदात सांगितल्याप्रमाणे स्वर्ग प्राप्तीचे सर्व यज्ञविधी काटेकोरपणे करत असतात आणि पुन्हा आपल्या कृतीला वेदाचेच प्रामाण्य देऊन कर्माचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतात. या सर्वांचा उद्देश एकच असतो की यज्ञयाग करावे व इहलोकी जसे सुखोपभोग भोगतो त्याप्रमाणे परलोकातही सुखोपभोगांची व्यवस्था करून ठेवावी. वेदात सांगितलेले यज्ञविधी काटेकोरपणे केले की यज्ञीय देवता आपल्याला त्या यज्ञाचे फळ द्यायला बांधलेले असतात अशी त्यांची श्रद्धा असते. त्यामुळे ते कर्मानुष्ठानात काडीचीही चूक होऊ न देण्याची काळजी घेत असतात. मनुष्याचा जन्म सुखप्राप्ती करताच आहे व ऐश्वर व उपभोग याशिवाय दुसऱ्या कशामध्येही सुख असते असं ते मानतच नाहीत. भूताने पछाडलेला मनुष्य जसा सारासार विचार करत नाही, तसेच हे कामनेने अभिभूत झालेले असतात, म्हणजे पछाडलेले असतात.
त्यांची विवेकशक्ती नाहीशी झालेली असते. ज्ञानदेव म्हणतात की ते जे यज्ञविधी करतात ती चांगलीच गोष्ट आहे, पण त्यात ते एक मोठी चूक करतात. ती म्हणजे स्वर्गाची इच्छा मनात धरून त्या यज्ञाचा जो भोगता परमात्मा त्यालाच विसरतात. वास्तविक यज्ञ करायचा तो यज्ञ भोगता जो परमात्मा त्याचे स्मरण करण्याकरता, त्याची प्राप्ती करण्याकरता. पण नेमकी तीच गोष्ट हे यज्ञकर्ते करत नाहीत, तर स्वर्गाची इच्छा करतात. त्यांचे वागणे कसे असते ते ज्ञानदेवाने 4 प्रतिमांनी स्पष्ट केलेलं आहे. कापराचा ढीग प्राप्त झाला तर तो जाळून टाकावा, मिष्टान्न शिजवावे व त्यात जालिम विष घालावे, दैवयोगाने अमृताचा कुंभ प्राप्त व्हावा व तो पायाने उलटून टाकावा, अन्न शिजवावे व ते द्रव्याच्या आशेने विकून टाकावे. त्याप्रमाणे काम्य कर्मे करणारे लोक मोठ्या सायासाने यज्ञ करतात व त्यापासून फलप्राप्तीची आशा करून मिळवलेले पुण्य उपभोगांच्यासाठी खर्च करतात. कापराची रास मिळाली तर त्याचा जसा पूजेकरता उपयोग करता येतो तसेच सुगंध प्राप्ती, औषध योजना यासाठीही उपयोग करता येतो. मग तो नुसता जाळून टाकण्यात काय हाशील आहे. देवापुढे सुद्धा आरतीच्या वेळी कापूर लावतात. त्याचा सुगंध गाभाऱ्यात भरून राहतो, मन प्रसन्न होतं, कारण तेथे भक्ताचा भाव असतो. पण भावाशिवाय कापूर जाळणे व्यर्थ आहे. अन्न शिजवले तर त्या अन्नाने स्वतःची व इतरांचीही भूक शमवावी, पण त्यात जालिम विष घातले तर ते कोणाच्या उपयोगी तर येणार नाहीच, पण ते प्राणघातक ठरेल. त्याचप्रमाणे स्वर्गप्राप्तीची इच्छा धरून यज्ञकर्मे करणे म्हणजे घातकच आहे, कारण त्यामुळे पुन्हा पुन्हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकावं लागतं. 2 थेंब जरी अमृत मिळाले तरी अमरत्व प्राप्त करून घेता येते. इथे तर यज्ञरूपी अमृताचा कुंभ प्राप्त झालेला आहे, पण पायाने त्या अमृत कुंभाला धक्का लावून सांडून टाकावे तसे हे यज्ञ करते अमृतत्वाची प्राप्ती करून देणारा यज्ञ फलाशेने फुकट घालवतात. तो पाये हाणवणे उलंडीला, लाथ मारून सांडून टाकावा अशी शब्दयोजना ज्ञानदेवानी केलेली आहे. चुकून धक्का लागून सांडणे आणि लाथ मारून सांडून टाकणे यात फरक आहे. चुकून धक्का लागून वस्तू सांडते तेव्हा ती गोष्ट अनवधाने झालेली असते, सांडून टाकण्याचा हेतू नसतो. पण लाथ मारून मनुष्य वस्तू सांडून टाकतो त्यावेळी तो ती सांडून टाकण्याच्याच हेतूने लाथ मारतो. त्याप्रमाणे यज्ञ करते यज्ञरूपाने जो चांगला धर्म हातून घडलेला असतो तो व्यर्थ करतात. त्यासाठी मारलेली लाथ ही फलाशीची आहे. एवढ्या मोठ्या कष्टाने पुण्यकर्म केले पण परमात्म्याची इच्छा न धरता संसाराची इच्छा धरली, त्यामुळे त्यांचे हे वागणे एखाद्या सुगरणीने चांगला स्वयंपाक करून द्रव्याच्या आशेने विकून टाकावा त्याप्रमाणे आहे. वास्तविक यज्ञ करून परमात्म्याची पूजा हातून घडत असते, पण त्या परमात्म्यालाच ते लोक विसरतात व हे पुण्यकर्म वाया दवडतात. खरं तर हे काम्यकर्मे वेदांनीच सांगितलेली आहेत. असे असतात त्या यज्ञकर्त्यांचे त्यात काय चुकलं. वेदांचे प्रामाण्य अबाधितपणे मानणाऱ्या या लोकांनी वेदाविषयी कोणती भावना ठेवावी. वेदाज्ञ शिरसावंद्य मानून त्यात सांगितलेली काम्यकर्मे करावीत की नाही, की वेदाज्ञाचा अवहेर करावा, असा बुचकळ्यात पाडणारा प्रश्न कोणाच्याही मनात उद्भवेल. पण श्रीकृष्णाने त्याला मार्मिक उत्तर दिलेलं आहे. तो भाग आपण उद्या पाहू.